करावं. जय महाराष्ट्र. मी महेंद्र भानुशाली, मंच विभाग अध्यक्ष, चांदिवली विधानसभा. माझ्यासोबत आहेत उपविभाग सचिव शुभम रावराणे, उपविभाग अध्यक्ष रवींद्र मालुसरे, शाखा अध्यक्ष अमित राणे. काल आमच्या इथे घटना घडली. एक लहान मुलगा वारला. भटवाडी स्मशानभूमीमध्ये गेलो, परंतु तिथे 2-2, 3-3 तास वेटिंग, कारण त्या स्मशानभूमीचाही काम चालू आहे. आता तिकडे गेल्यानंतर असं वाटलं की आपल्या चांदिवली विधानसभेमध्ये निवडणुकीच्या अगोदर भव्य स्मशानभूमीचा भूमिपूजन झाला, सोहळा पार पडला. जसं की नारळ फोडला आणि दुसऱ्या दिवशी स्मशानभूमीचं काम सुरू होणार आहे. म्हणलं चला जाऊन बघूया की बाबा काम कुठपर्यंत पोहोचलाय. आम्ही हे बघण्यासाठी इथं आलो तर आम्ही सगळे शॉक झालेलो आहोत. आम्हाला जे दिसलंय ना, आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत की गेल्या 15 महिन्यात काय काम झालंय भूमिपूजन नंतर. कारण कार्यक्रमाच्या वेळी बॅनर लावण्यात आले की वचनपूर्ती. आता काय वचनपूर्ती झालेली आहे ना निवडणुकीच्या अगोदर, ते फक्त दाखवण्यासाठी आलोय. जनतेला कळलं पाहिजे की चांदिवली विधानसभेमध्ये कुठल्या प्रकारचं राजकारण चालू आहे. निवडणुकीच्या वेळी तुम्हाला कसे मूर्ख बनवणं जात आहे, तुम्हाला कसं फसवतायत लोकप्रतिनिधी, हे तुम्हाला फक्त दाखवण्याचा प्रयत्न केला. आणि खरंच दुःख होतोय की जे बघितलंय ना त्यानंतर खरंच दुःख होतोय की किती फसवत आहे आमच्या चांदिवलीच्या जनतेला. हे बघा, हे तुम्हाला बोर्ड दिसतोय, बृहन्मुंबई महानगरपालिका एल विभाग, हिंदू स्मशानभूमी मोहिली असलपा. आता तुम्ही आतमध्ये या, तुम्हाला दाखवतोय. आता हे बघा, ही आपली हिंदू स्मशानभूमी आहे. दिसतंय का बरोबर? आता सूरजच्या प्रकाशमध्ये दिसणार नाही स्मशानभूमी. अशी पण गायब आहे आणि अशी गायब होऊन जाणार. दिसतंय बरोबर? आपण बघू शकता, ही आपली हिंदू स्मशानभूमी आहे. हे बघा, इथं एक डम्पिंग ग्राउंड आहे. इथे हे बघा, हे डम्पिंग ग्राउंड आहे. हे जे डॅमेज भंगार गाड्या असतात, ये सगळे गाड़े इधर आणून ठेवलेले. गाड़े किसके रे? तू क्या करता है इधर? नंबर चलाता है. किसका माल है? कचरा किसका है? बीएमसी का है. ठीक है, बोला उसको जरा. आपण बघू शकता किती चांगला स्मशानभूमीचं काम चालू आहे. म्हणजे निवडणुकीच्या ऐन वेळी फक्त आश्वासनं द्यायची, नारळ घेऊन यायचे, 5-50 कार्यकर्त्यांना घेऊन यायचे, नारळ फोडायचे. आणि लोकांना असं वाटते की आता जंगलेश्वर, इथं हा संघर्ष नगर, हा नहार, कुलकर्णीवाडी, सुभाषनगर, इकडच्या लोकांना आता भटवाडी किंवा सातबागला जायची गरज नाहीये. आपल्या घराजवळ स्मशानभूमी चालूच होणार आहे, समजून घ्या. कारण 15 महिने झालेत, कुठंतरी काम चालू असेल. पण काल अशी घटना घडल्यानंतर फक्त पाहणी करायला आलो तर हे दिसतंय आम्हाला चित्र. आपण बघू शकताय, ही स्मशानभूमीचं काम चालू आहे. आता तुम्ही सांगा, हे योग्य आहे का? मतदार राजांनो, तुम्ही ठरवा. या पद्धतीने खोटे आश्वासन देऊन मतं घेणं हे योग्य आहे का? हे कसं चालेल मला सांगा. 2-2 तास तिथं एक माणूसची बॉडी पडली आहे, 2-2 तास तिथं थांबावं लागतं. 2 तास वेटिंग. कसं चालेल मला सांगा. फक्त मोठे मोठे फलक लावायचे आणि काम केलं हे दाखवायचं काम चांदिवली विधानसभेमध्ये चालू आहे. आता नगरसेवकही बसलेले आहेत. मला वाटतं आपला 159 वॉर्ड आहे. प्रकाश मोरे भारतीय जनता पार्टीचे शाखा नगरसेवक झालेले आहेत. तर मी आता त्यांनाही विनंती करतोय की ह्या कामावरही लक्ष द्यावं, कारण आता हे महानगरपालिकेच्या अंडरमध्ये येणार आहे. तर कुठंतरी लोकांना जे आश्वासन दिले गेलेत निवडणूकमध्ये त्याच्यात तेही सहभागी असतील, कारण महायुतीची सरकार होती आहे. पण तर हे सगळ्यांची जबाबदारी आहे.
महानगरपालिका एलवॉर्ड हेर्लेकर साहेब, मी त्यांनाही विनंती करतोय की कृपया या स्मशानभूमीचं काम लवकरात लवकर चालू करण्यात यावं. आणि हे डम्पिंग ग्राउंड महानगरपालिकेची जागा आहे, खाली असते तिथं देतात असं मला माहिती आहे, पण याची आम्ही शहानिशा करू. ये किसका गाड़ी है? ये सब ट्रैफिक का गाड़ी है क्या? आरटी वाले उठा गया थे? ठीक है. और तेरे को ये तेरा डंपर है सर? तेरे को परमिशन है क्या इधर खाली करने का? इधर आ. तेरे को इधर माल खाली करने का परमिशन दिया है क्या बीएमसी ने? खाली करने का अपना नहीं है, सब डिसल्टिंग है। अरे हाँ, डिसल्टिंग का है ना, तू कहाँ से माल भरते रहेगा तो यहाँ खाली करता है ना लाके. पता नहीं पड़ा, वही सारा पूरा हो गया अपना काम। पूरा हो गया. तो ये माल डाला किसने? डाला तो पहले सीजन लोग ने डाला था। किसने डाला था? मतलब अपना साइड से आया था। तुम्हारा ही साइड से आया था ना, तो तुमको परमिशन दिया था कि इधर डालो करके? दिया था। लेटर कुछ है क्या कि ये स्मशान भूमि के? 3-4 दिन पहले आया। हाँ, तो पहले का मालूम नहीं, पहले का क्या था वो। तुमको लेटर दिया रहेगा ना कि ये स्मशान भूमि है, इधर पे आप. तो सेट को दिया रहेगा, सेट उधर अपना है फिनिक्स मॉल पे। फिनिक्स मॉल पे. क्या नाम है तेरे सेट का? कृष्णा। कृष्णा। कृष्णा. इनको फोन लगा. या पद्धतीने इथं काम चालू आहे. जर आता आपल्याला समजा जनतेला खुश करायचं असेल, ज्या पद्धतीने वचनपूर्ती झाली त्याच पद्धतीने समजा आता आपल्याला दाखवायचं असेल तर हे बघू शकताय की इथं काय म्हणतात ते जे बॉडी ठेवतो त्याला काय म्हणताय, प्रेत ठेवतो त्याला, जे 5 बघा हे प्रेत झालेले आहेत काम प्रेत ठेवण्याचे. इथं लोकांच्या बसण्यासाठी जागा आहे, आपण बघू शकताय किती चांगली जागा आहे बसण्यासाठी. बघा आपण बघू शकताय लोकांना बसण्यासाठी खुर्च्या, वरती शेड बांधलेला आहे. मला वाटतं इथं इलेक्ट्रिक स्मशानभूमी पण बनवलेली आहे. मस्त आपण बघू शकता, खूप चांगलं काम आहे. जर खुश करायचं असेल तर या पद्धतीने चांदिवलीच्या जनतेने खुश व्हावं. कारण आता कसं आहे, आपणही सगळे विसरलो आहोत. काम कुठं होत नाही तरी सुद्धा आपण एकच ठिकाणी मतदान करतोय. हे आपण का करतोय? आपली एवढी फसवणूक होत असताना हे काय आहे? पण ठीक आहे, त्यावेळी जनतेला हिंदू मुसलमान आणि या सगळ्या राजकारणात फसवलं. कुठंतरी मोठे कामं दाखवलेत की हे करणार ते करणार, कुठंतरी हिंदू मुसलमान केलं. ठीक आहे, चालेल. पण आता 5 वर्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांचे कार्यकर्ते शांत बसणार नाही चांदिवली विधानसभेमध्ये. आम्हाला काम पाहिजे, आम्हाला बाकी काही नको. हे जे मिस्टर इंडियावाली सगळे आहेत ना, स्मशानभूमी इथं आहे पण ते कुणाला दिसणार नाही. ते बटन दाबलं, जेव्हा हे बटन दाबणार तेव्हा मिस्टर इंडिया सारखी ही स्मशानभूमी सुद्धा दिसणार. पण आता हा बटन कुणाकडे आम्हाला ते माहित नाही. आणि आमची अपेक्षा आहे की ज्याच्याकडे तो बटन असावं मिस्टर इंडियावाला घड्याळचं, असं दाबावं आणि पूर्ण स्मशानभूमी दिसावी अशी आमची अपेक्षा आहे आणि स्थानिक जनतेची अपेक्षा आहे. पण आता यानंतर स्मशानभूमीच्या कामाची सुरुवात कशी करायची ही जबाबदारी महाराष्ट्र नवनिर्माण सेना चांदिवली विधानसभेची आहे आणि आम्ही हा काम चालू करून घेणार. यानंतरच्या सेकंड स्टेप एलवॉर्ड हेर्लेकर साहेब, सन्माननीय साहेब, आम्ही आपल्याला भेटायला येतोय. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. थांब, फोन लगा, वापस लगा, क्यों उठाए नहीं? एक अपलोड पर आया था, दे 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 इधर. हेलो, इधर पे स्मशान भूमि के अंदर आप पूरा कचरा डाला है गटर का. हाँ, तो आपको परमिशन दी है क्या बीएमसी ने? हाँ, मैं क्या बोल रहा हूँ, इधर आपने जो कचरा डाला है इसका आपको एल वार्ड ने परमिशन दिया है क्या? नहीं, परमिशन नहीं दिया, फिर भी आपने इसके अंदर इतना सारा डंपर कचरा क्यों डाला? आप मेरे को बताओ, किसके आदेश से डाला मेरे को बताओ. ये महानगर पालिका की जगह है, ये हिंदू स्मशान भूमि की जगह है. इसमें इधर आपने कचरा क्यों डाला? किसके परमिशन? कौन अधिकारी ने बोला? कोई लोक प्रतिनिधि ने बोला? नगर सेवक माजी ने बोला? आमदार ने बोला? खासदार ने बोला? कोई मंत्री महोदय ने बोला? किसने बोला आपको? सब ने बोला. हाँ,
ठीक है सर, उठवा के लेता हूँ। मैं क्या बोल रहा है, किसकी परमिशन से डाला पहला वो मेरे को बताओ। महानगर पालिका की जगह के तुम धनी है क्या? नहीं सर। तो कैसा डाला तुमने इधर? ठीक है, ये गंदगी क्यों किया इधर पे? ठीक है सर, उठवा के लेता हूँ। आपण ऐकलं की कुणी परवानगी दिली नाही, पण या डिसल्टिंगच्या कंत्राटदार आणि महानगरपालिकेचे मेंटेनन्स विभागाचे जे अधिकारी आहेत यांचे साठे लोटे असतात. त्या लोकांनी कुठंतरी या जागेच्या ह्याच्याकडनं भाडं घेतलं असेल, पैसे घेतले असतील. 100% एक मोठी रक्कम अधिकाऱ्यांनी या कॉन्ट्रॅक्टरकडनं घेतली असेल. नाहीतर एवढी जागा भेटणार कुठं? तुम्ही बघा ना, एवढी जागा है. ये कितना डंपर खाली किया इधर कितना डंपर उठा है इधर से अभी तक? उठा दिया 100 समथिंग का 100 100 डंपर. कितने दिन में उठा है 100 डंपर? 4 महीने। 4 महीने में. और उसके आगे उसके आगे का तेरे को मालूम नहीं. मैं तो अभी 10 दिन भी हुआ है। 4 महीने में 100 डंपर उठा है, उसके आगे तेरे को मालूम नहीं. 4 महिन्यात 100 असे मोठे डंपर उचलले गेलेले आहेत. ह्याच्या अगोदरही उचलले आहेत, ह्याला माहित नाहीये. सरकारी जागेवर या पद्धतीने कॉन्ट्रॅक्टर कब्जा करू शकतात का विदाऊट अधिकारी यांच्या संगमताने? मला वाटतं इकडचे जेई आहेत जीवन राठोड, ते खूप बिझी असतात. त्यांना जर तुम्ही कुठल्या कामासाठी कॉल करा जीवन राठोडला, तर ते कॉल उचलत नाही, कारण ते खूप बिझी असतात. कालही मी त्यांना एक मेसेज केला की साहेब मला तुमच्याशी काहीतरी बोलायचं आहे, आणि जे बोलायचं आहे ते मला जनतेसमोर मांडायचं आहे की तुमच्या मेंटेनन्स विभागामध्ये कुठल्या पद्धतीने भ्रष्टाचार होत आहे. परंतु ते फोनच उचलणार नाही, बिंदास असतात. कारण त्यांना माहिती आहे कोणी किती बोंबाला, आमच्यावरती मोठमोठ्या लोकांचे आशीर्वाद आहेत, आमचा कोण काय करून घेणार, या भ्रममध्ये हे महानगरपालिकेचे अधिकारी जगत आहे. म्हणून या एक कॉन्ट्रॅक्टरची हिंमत होते. 100 डंपर 4 महिन्यात उचललेत. याचा अगोदर मला वाटते 400 डंपर उचलले असतील, है ना? कम से कम 400 उठाय रहेगा ना. ह्याला माहित नाही बिचाऱ्याला. पण विचार करा, हे सगळी मेहरबानी मेंटेनन्स विभागाच्या अधिकाऱ्यांची आहे. इकडचे जे जेई असतील, इकडचे सब इंजिनियर असतील, या सगळ्यांच्या संगनमताने हा काम झालेला आहे. ठीक आहे, आता बघून घ्या. आता ह्यानंतर हिंदू स्मशानभूमीचं काम कसं करायचं, सुरुवात कशी करायची, हाच आमचा एक संकल्प असेल. आता आम्ही बसू देणार नाही. हिरलेकर साहेब लवकर आपली भेट घेतोय. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.